उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बॅनर्स शिवसैनिकांनी काढलेत। शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंविरोधात बॅनरबाजी केलेली होती। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली। उद्धव ठाकरे हे आज विशेष मेळावा ठाण्यामध्ये घेत आहेत। आजच्या ठाण्यातल्या सभेआधी शिंदे सेनेने ही पोस्टरबाजी केली। आपण ही सध्या दृश्य बघतोय ज्याच्यामध्ये घालीन लोटांगण वंदीन चरण असं म्हटलं गेलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण बघतोय शरद पवार सोनिया गांधी यांचं व्यंगचित्र आहे असं आपण म्हणू शकतो आणि उद्धव ठाकरे या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो। राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार यांच्यासमोर ठाकरेंनी गुडघे टेकल्याचं बॅनरवर व्यंगचित्र आहे। प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊया। निकेश, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? बॅनर्स लावले गेले आणि त्यानंतर आता ते पुन्हा काढले सुद्धा गेलेत असं समजतंय, काय प्रतिक्रिया उमटतात यावर? नक्कीच उद्धव ठाकरे यांचा आज जाहीर मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी होते। तर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या स्वागतासाठी एकीकडे बॅनर लावले गेलेले आहेत तर दुसरीकडे ठाकरेंना डिचवण्यासाठी एक बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी शरद पवार राहुल गांधी यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकल्याचे बॅनर जे आहेत ते ठाण्यात ठिकठिकाणी लावण्यात आले होते। आणि यानंतर आता ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले होते ते बॅनर्स जे आहेत ते आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडनं काढण्यात आलेली आहे। ज्या लोकांनी हे बॅनर्स लावले त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा जी आहे ती शिवसैनिकांकडनं केली जाते। सकाळपासूनच खरं तर ह्या सर्व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना विनंती केली होती, मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे बॅनर्स न काढल्यामुळे शिवसैनिकांनी स्वतः जाऊन हे बॅनर्स काढलेत। नेमक्या त्यांच्या काय भावनात आपण जाणू। ठाकरेंचा आज दौरा आहे, त्यांच्या स्वागताचे एकीकडे बॅनर्स लागले तर दुसरीकडे त्यांना डिचवण्यासाठी हे बॅनर्स लावले गेले। आता तुम्ही स्वतःहून ते बॅनर्स काढलेले। लोकसभेचा जर तुम्ही निकाल पाहिला असेल तर त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारलेलं आहे आणि त्याच भीतीपोटी अशा प्रकारचे चुकीचे बॅनर लावून समाजामध्ये तेढ निर्माण। आज साहेब येत आहेत आणि या प्रकारचे म्हणजे एक प्रकारे लॉ अँड ऑर्डर बिघडवायचं काम ते करत आहेत। तुम्ही जर पाहिलं असेल आता योजनांचा पाऊस पाडलाय त्यांनी। योजना काय दिल्या तर लाडकी बहीण योजना नक्कीच द्या, त्या चांगलं आहे, पण तुम्ही एका लाडक्या बहिणीला 1,500 देतात आणि त्या बहिणीच्या मुलांच्या नोकऱ्या तुम्ही परराज्यात पाठवतायत। म्हणजे भाच्यांना तुम्ही नोकरीपासून वंचित ठेवून तुम्ही जर बहिणींना 1,500 देतायत तर कंस मामा कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि हा जो बॅनर लावलाय, तुमच्यात जर हिंमत होती तर तिथे तुमचं नाव लिहायचं होतं। नाव लिहिलंय का तुम्ही? तुम्ही नाव टाकून बॅनर लावत जा। आणि बॅनर तुम्ही कशा चुकीचा तुम्ही सांगताय की लोटांगण घातलंय आम्ही। जर तुम्ही पाहिलं 2.5 वर्षापासून दिल्ली वाऱ्या कोणाच्या चालू आहेत हे तुम्ही नक्की चॅनलवर चेक करा। नक्कीच उद्धव ठाकरे यांनी 3 दिवसाचा जो काही दिल्ली दौरा केला या बद्दल जे आहे ते विरोधकांकडून मोठी टीका होताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे या बॅनरमुळे कुठेतरी वातावरण जर बिघडलं असल्याचं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांच्या मेळाव्यातनं या संपूर्ण प्रकरणाला कशा प्रकारे उत्तर देतात ते पाहणं गरजेचं राहणार आहे। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। तर या पोस्टर्सवरून आता नेत्यांचा सामना रंगलेला आहे, बघूयात। आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्यांना बसवलेलं आहे सध्या ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना, ते लोटांगण वीरच आहेत ना। आतापर्यंत गेल्या 60 वर्षात सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसले तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला। दिल्लीमध्ये फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही, दिल्ली देशाची राजधानी आहे। छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते का लोटांगण घालायला गेले होते का? उद्धव ठाकरेला आता उभाटा पक्षप्रमुख बोलू नका, चाटणाऱ्यांचा पक्षप्रमुख। चाटण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची एवढी चाटलेली आहे दिल्लीला जाऊन, एवढे पाय चाटलेले आहेत ते जिभेचं कदाचित हाडच मोडलं असेल। आणि मला थोडा संशय वाटतो की दिवसभर फिरल्यानंतर उद्धव ठाकरे रात्री झोपायला तरी संजय राजाराम राऊतच्या घरी गेले होते का, की ते पण कुठेतरी दुसरा कार्यक्रम ठरलेला चाटण्याच्या निमित्ताने? उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांचा लौटांगण दौरा आर्जव दौरा पार पडा। मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते, पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं आहे। दिल्लीत
त्यांना कुणीही भाव दिला नाही. घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता.